निहाल म्हात्रे किंवा दुसरं कोणतरी अर्जुन म्हात्रे असेल, तर हे दोन वेगवेगळे आहेत ना, अर्जुन म्हात्रे, निहाल म्हात्रे. तसं सावरीमध्ये पण किंवा झाडांमध्ये पण असतं की देवसावर, काटेसावर. तर आपण जी बघतो ती काटेसावर आहेत. काटेसावर कशावरून आता ओळखलं? काटे आहेत. हुशार आहेत पोरं. मुंगे असतात त्या, मग वारू, वालवी म्हणतात ना तिला. काय करतो वालवी? काय करते? घरात बघितलं असेल ना, मोस्टली लाकडावरतीच असतं ना वालवी. कबर्डवरती बघितलं असाल किंवा बेडवरती वगैरे. तर ते काय करतात? लाकूड खाऊन टाकतात ना. तर आता ते बघितलं का मग? अशी घर बघितलं तुम्ही? ह्याचं घर बघितलं वालवीचं? आपल्याला पुढे दिसेल मग ह्याचं घर असेल. ह्याचं वालवी लाकडाला असं ते चावून चावून खाऊन ती नष्ट करून टाकतात. असं का करतात दादा, माहितीये का? काय वालवी लाकडाला खाऊन काय करतो? अन्न आहे त्यांचं. हा, अन्न आहे, बट का कधी खातात त्याचं मागे पण रिझन. हा, आणि मग गोळा करून ती काय करते त्याचं? हा, रिसायकलिंग करते. म्हणजे काय होतं त्या प्लास्टिकचं पुढे? रिसायकल करते म्हणजे प्लास्टिक पासून काहीतरी बनवत असेल ना ती, उपयोगी असं काहीतरी. प्लास्टिक असा कचरा पडला तो आपल्याला काय कामाचा नाही, त्याच्यापासून आपण काहीतरी उपयोगी वस्तू बनवतो. काय बनवतात? अंदाज शिवाने त्यांनी सांगितलं असणार, बघू कोणाच्या लक्षात आहे. हा हा, काय म्हणते? बोला बोला. तर त्या प्लास्टिक पासून इंधन बनवतात, जे आपण सोप्या भाषेत त्याला पेट्रोल म्हणूया. पेट्रोल नसतं ते, पण तशाच प्रकारचं एक इंधन असतं. म्हणजे प्लास्टिक जे टाकाऊ आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून काय बनवतात? इंधन, जे नंतर आपल्याला कामाला येतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्लास्टिक शिवणी द्यायला देत चला. मशरूम. मशरूम हे एक प्रकारचे काय आहे? कवक, म्हणजे बुरशी आहे. तर या जंगलामध्ये, या नाही सगळ्याच जंगलांमध्ये भरपूर प्रकारच्या बुरशीचे प्रकार असतात. त्यातले काही असतात हे अशा मेलेल्या लाकडांवरती येतात. त्याचा आकार कसा दिसतोय तुम्हाला? गोल आहे, अर्धगोल. अर्धगोल आपण गणितामध्ये काढतो का? त्याला काय म्हणतात? जो काढतो त्याला काय म्हणतात? इकडे एक असा अर्धा गोल काढतो, इकडे एक अर्धा गोल काढतो, आणि त्याच्या आतमध्ये एक काहीतरी आकडा लिहितो. तो आकडा कशात गेला? कंस, कृष्णाचा मामा है ना. तो कंसाला, म्हणजे तो जो आपला गणितातला कंस आहे, त्या कंसाला इंग्रजी मध्ये म्हणतात ब्रॅकेट, बरोबर. म्हणून हे जे बुरशीचा प्रकार आहे याला पण म्हणतात ब्रॅकेट फंगस, है ना. कंसासारखं दिसतंय ना, म्हणून काय म्हणतात त्याला? ब्रॅकेट फंगस. तर ब्रॅकेट फंगस हा जो प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे या प्रकारची बुरशी फक्त आणि फक्त अशा तुटलेल्या मेलेल्या लाकडांवरतीच येते. आणि या बुरशीचं पण काम आहे की जे तुटलेली लाकडं आहेत त्यांचं लवकरात लवकर विघटीकरण करून त्यांना माती बनवणं. अशाच प्रकारच्या बुरश्या या तुम्हाला दगडावरती पण आलेल्या दिसतील किंवा जिवंत झाडांवरती आलेल्या दिसतील. एवढंच कशाला, आपल्या शरीरावरती पण बुरशी असते, फक्त ती छोटी छोटी असते म्हणून ती आपल्याला दिसत नाही. आजपर्यंत 2 प्रकारच्या अशा बुरश्या आहेत जी मानवाला माहिती आहे की जी मानवाच्या शरीरावरती आहे आणि ती आपल्याला उपयोग ठरते. आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्याचं काम बुरशी करते. अशा पण काही प्रकारच्या बुरशी असतात ज्या जमिनीखाली असतात, आपल्याला त्या वरनं दिसत नाहीत, त्या जमिनीखाली असतात आणि त्यांचं एक जबरदस्त काम असतं. त्यांचं नेटवर्क जमिनीखालचं एवढं मोठं असतं की या जंगलातली सगळी झाडं त्या नेटवर्कनी एकत्र बांधलेली असतात. म्हणजे समजा इथे या झाडाला काही धोका उत्पन्न झाला तर या झाडाला, समजा त्या झाडाला निरोप द्यायचा असेल, समजा मला मॅडमना जाऊन काही सांगायचं असेल तर मी इथून चालत जाऊ शकतो किंवा मी इकडनं ओरडून सांगू शकतो. झाड ओरडू शकतं, झाड चालत जाऊ शकतं, मग झाड निरोप कसा देणार? तर ते खालचं जे बुरशीचं नेटवर्क असतं त्या बुरशीच्या नेटवर्कमधनं एक झाड दुसऱ्या झाडाला निरोप पोचवत असतं कायम. आता हे झालंय, मग हे झालंय, मग तो धोका असेल किंवा काही गोष्टी असतील. काकडी कोण कोण खातं? काकडी आवडते. काही काही काकड्या चांगल्या असतात चवीला आणि काही काही काकड्या कडू असतात. सो कडू काकडी बनवणं हे एखाद्या त्या काकडीच्या वेलाचं स्वतःच्या बचावासाठीचं केलेलं काम असतं. जर का त्या झाडाला असा निरोप मिळाला असेल त्या बुरशीच्या नेटवर्कमधनं की इकडनं एक प्राणी आलाय, तो झाड खातोय किंवा तो झाडावरच्या काकड्या खातोय,
तर मग त्या प्राण्यांनी काकडी खाऊ नये म्हणून ते झाड असतं, काकडीचा वेल असतो. काकडीचा वेल ती काकडी मुद्दामून कडू बनवतं, जेणेकरून त्या कडू वास त्या प्राण्याला येईल आणि तो काकडी खाणार नाही. पण हे झाडाला कळतं कसं? त्या नेटवर्कमधनं. असं खूप मोठं नेटवर्क असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जंगलातल्या सगळ्या झाडांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप असतो, त्या बुरशीच्या मार्फत बनलेला, आणि त्याच्यातनं ते एकमेकाला मेसेजेस करत असतात. तुमचा आहे का व्हॉट्सअप ग्रुप? कोण कोण आहे व्हॉट्सअपवरती तुमच्यापैकी? व्हॉट्सअप कोण कोण वापरतं? सगळे वापरतात. आहे का ग्रुप तुमचा व्हॉट्सअपचा? तुम्ही सगळे बुरशीचा वापर करताय. असं काय रे, तिकडे काय दिसलं? काय नाही. हा कोळी बघ, तिकडे आहे कोळी माहिती मला, पण हा कोळी बघ आता. तर त्याने ते जाळं विणलंय. कोळी जाळं का विणतो मी काय सांगितलं? आता ह्यानी या कोळ्याने हे जाळं का विणलं असेल? उगाच टाइमपास म्हणून, वेळ जात नव्हता, चला थोडंसं जाळं विणूया भक्ष्य पकडण्यासाठी. एखादा किडा, एखादा फुलपाखरू उडून आलं, आता तुम्हाला ते जाळं दिसतंय का इकडनं? नीट बघायला लागतं ना, पटकन बघितलं तर फक्त कोळी असं हवेत आहे असंच दिसतं. तसंच त्या आपली तर दृष्टी एवढी चांगली आहे, तो फुलपाखरू बाकीचे किडे त्यांची दृष्टी एवढी चांगली नसते. इकडून वरती आले, वरती पण आहे. हात लावू नकोस रे. हे काय प्रॉब्लेम इकडे इकडे हे बघ, इथून हा वरती असं गेलेलं आहे ते जाळं. ते मागे व्हा तुम्ही सगळे, मागे व्हायला पाहिजे. मागे व्हा, मागे व्हा. त्या साईडला व्हा. खालून खालून वाकून जा हर्ष तू. हर्ष हर्ष खाली वाकून जा. बस बस. अरे एवढं लांब नका दिसायला पाहिजे ना. सो ते भक्ष्य पकडण्यासाठी हे जाळं विणतात. तर या जाळ्यामध्ये जे धागे असतात ना कोळ्यांच्या, ते 7 प्रकारचे असतात. किती? म्हणजे ते दिसायला सेमच दिसतात, पण त्यांचं काम वेगळं वेगळं असतं. जसं या इथे या गोलात जे ज्यांनी धागे विणलेले आहेत, जर का मी याला टच केलं तर काय होईल? माझ्या बोटाला चिकटेल ना. मग चिकटपणा हा त्या धाग्यांचा गुणधर्म आहे. कारण एखादा कीटक उडत आला तर तो चिकटला पाहिजे, त्यात अडकला पाहिजे. आता सरांनी सांगितलं इथे एक धागा गेलाय, त्याला कोणाचा तरी हात लागला होता, त्यामुळे अख्खं जाळं हललं, पण तुमचा हात चिकटला का? त्याला नाही चिकटला ना. कारण इथे जो धागा गेलाय तिथे त्याला सर हात लावून बघा, अगदी हलकेच त्याला हात लावून बघा. चिकटत नाही ना. कारण हा जो धागा गेलाय, तर भक्ष्य पकडणं हे या धाग्याचं काम नाहीये. या धाग्याचं काम काय आहे? तर या पूर्ण जाळ्याला सपोर्ट देणं, बांधून ठेवणं, धरून ठेवणं. त्यामुळे ह्याच्यामध्ये स्ट्रॉंगनेस जास्त असतो, चिकटपणा नसतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे 7 धागे या कोळ्याच्या जाळ्यामध्ये असतात. सो या कोळ्याच्या जाळ्यावरनं माणसाला एक प्रेरणा मिळाली. काय झालं? अच्छा, मला वाटतं काय बोलायचं. कोळ्याच्या जाळ्यावरनं माणसाला एक प्रेरणा मिळाली की असेच धागे आपण तयार करू शकलो तर. कारण हे जे धागे आहेत ना, हे खूप स्ट्रॉंग फायबर आहे, खूप स्ट्रॉंग प्रकार धागा आहे. म्हणजे तो एवढा स्ट्रॉंग आहे की उडता पक्षी पण याच्यात अडकू शकतो. पक्षी किती जोरात उडतात? साधारण एवढा पक्षी जर जोरात उडत गेला तर जाळं तोडून सहज जाईल असं वाटतं ना, पण नाही जाऊ शकत, तो याच्यात अडकून राहतो. तर माणसाने या धाग्यावरनं आयडिया घेतली आणि एक वेगळा धागा तयार केला, जो याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ना, तेच केमिकल त्या धाग्यामध्ये असतात. ते केमिकल कुठले शोधून काढले आणि तसा धागा तयार केला, आणि तो धागा विणून एक जॅकेट तयार केलं. ते जॅकेट कुठे वापरतात माहितीये? आर्मीमध्ये किंवा पोलिसांमध्ये जे बुलेट प्रूफ जॅकेट असतं ना, तर बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये हा धागा वापरला जातो. एवढं स्ट्रॉंग ते जाळं असतं. किंवा जर का हेच धागे आपण थोडेसे जाड आहेत असं समजूया. किती जाड? तर आपली पेन्सिल असते ना, शिस पेन्सिल लिहायची, तेवढे जाड, प्रत्येक धागा तेवढा जाड आहे असं आपण समजूया. आणि हे जाळं इथे, आणि इकडनं एक विमान उडत आलं जोरात. विमान ज्या स्पीडला उडतं त्या स्पीडने उडत आलं तरी जाळं तोडू जाऊ नाही शकत. एवढे स्ट्रॉंग ते धागे असतात. सो त्याच्यावरनं माणसांनी प्रेरणा घेतली आणि असे धागे बनवले, जे बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये सुद्धा आता वापरले जात आहेत. आता याची दुसरी खासियत सांगतो. आता आपल्याला हे जाळं दिसत नाही ना तिकडनं. ते का दिसत नाही? कारण भक्ष्याला सुद्धा ते दिसू नये ही त्याच्या मागची आयडिया असते. जर का जाळं दिसलं तर उडणाऱ्या कीटकाला समजेल की अरे आळशी कोळी नाही, माझा पोपट केलेला आहे पूर्णपणे त्या कोळ्याने. नाहीतर हा ती आता जो कोळी दिसतोय ना, ती त्या कोळ्याची मादी आहे. खरं तर मादी एवढी मोठी असते, नर एवढासा असतो कोळ्याचा. खरंय, ही मादी आहे. ती लगेच धावत येते आणि ते पान काढून फेकून देते. एक शेवटचा ट्राय करूया, नाही तर आपण जाऊया. थंडीमुळे झोपला आहे बघा, हल्ला. माझ्या मुवमेंटमुळे तो हल्ला ऍक्च्युली. जाऊ दे, कधीतरी येऊन ते स्वच्छ करून दे, जास्त डिस्टर्ब नको करायला.
या कोळ्याला म्हणतात जायंट वूड स्पायडर. काय म्हणतात? जायंट म्हणजे मोठा, वूड स्पायडर. ठीक आहे. दिसतंय का याच्यावरती कोळ्याची जाळी पण आहे? दिसतंय? तर कोळ्याची जाळी का असतील याच्यावरती? कोळ्याने वापरलंय घरट? नाही. कोळ्याच्या जाळ्यांमध्ये कुठला गुणधर्म असतो? चिकटपणा. त्यामुळे ही सगळ्या काठ्या आहेत या एकत्र बांधून ठेवण्यासाठी ते कोळ्याच्या जाळ्याचा वापर करतात. आता याच्यावरती सुद्धा असं पान असणार होणार, पण हे वरून पडलेलं घरट आहे ना, पान फाटून गेलं, उडून गेलं, त्यामुळे आता हे पान दिसत नाही. पण आता हे घरट हातात घेऊन बघा, याच्या आतमध्ये पण तुम्हाला काड्या दिसतील. तर जी अंडी किंवा पिल्लं याच्यामध्ये, हळू घ्या, अंडी किंवा पिल्लं त्याच्यामध्ये असतात, त्यांना बसायला मऊ मऊ वाटावं, टोचू नये म्हणून त्या काड्या ठेवलेल्या असतात. हा, ते तिकडे पण द्या, ते पण आपलेच आहेत. तुमचेच मित्रमैत्रिणी आहेत, माझे पण. तर कसा आवाज येतो? हा कसा खातो? तर उडताना त्याची चोच उघडी ठेवतो आणि जे काही चोचीमध्ये येईल ते खाऊन टाकतो. म्हणून त्याला चोचीच्या बाजूला केस दिसतात का? केस आहेत ना चोचीच्या बाजूला, मिशी आल्यासारखे. मग जर का चोचीमध्ये किडा आला आणि त्यांनी पळून जायचा प्रयत्न करतो, त्या केसामध्ये अडकून राहतो तो आणि त्या पक्ष्याला तो खाता येतो, म्हणून ते केस आहे. याच्याबद्दल पण शिवानी ताईंनी सांगितलं असेल. तिबोटी खंड्या काय सांगितलं होतं आठवत आहे का? तिबोटी खंड्या, त्याचं नेस्ट, त्याचं घरटं मातीमध्ये असतं. मातीमध्ये बोगदा तयार करतो तो पक्षी, आतमध्ये जातो. व्हिडिओ दाखवला होता शिवानी ताईंनी, मी तुमच्या वर्गात नसून मला माहिती आहे शिवानी ताईंनी काय दाखवलं. तर हा जो पक्षी आहे हा आपल्याकडे पावसाळ्याच्या सीझनमध्ये येतो, दक्षिण भारतातनं आपल्याकडे येतो. त्याचं जे घरटी असतात ही मातीचा, बघितलं मातीच्या काही छोट्या छोट्या भिंती असतात अशा जंगलामध्ये किंवा असं मातीचा थर असतो, त्याच्यामध्ये हा खड्डा करतो आणि तो सरळ नसतो खड्डा. असा गेल्यावरती तो कदाचित असा असेल, असा गेल्यावरती असा असेल, असा असेल, असा असेल, असा तो वाकलेला असतो आणि त्याच्या आतमध्ये तो अंडी घालतो, तिथेच त्याची पिल्लं होतात. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे आता समजा आपण घरट्यात तो आतमध्ये असा गेला, असं त्याचं घरट आहे आणि इथे त्याची पिल्लं आहेत. तर जेव्हा तो पक्षी आतमध्ये जाईल इथे लाईट असेल का? कारण ते जमिनीच्या आतमध्ये. मग पक्षाला कसं कळणार की मी कुठल्या माझ्या पिल्लाला खायला दिलंय? आतमध्ये तर अंधार आहे, बघू शकत नाही तो. मग एकाच पिल्लाला जास्त खायला देऊ शकतो तो, एखादा बिचारा उपाशी राहील. मग याची आयडिया त्याची पिल्लं करतात. असं धरून चालू की त्याची 4 पिल्लं आहेत अशी. ठीक आहे. पक्षी असा आला, इथे आला, त्याने या पिल्लाला खायला दिलं, यांनी खाल्लं की हा सरकतो. पक्षी गेलेला असतो दुसरं खाद्य आणायला, तोपर्यंत हे सरकून राहतात. परत आला याला खायला देतो, हा परत गेला की हे अजून सरकतात. पक्षी परत आला की हा ह्याला खायला देतो. म्हणजे पक्षाला टेन्शन नाहीये मी कोणाला खायला दिलंय, ती पिल्लं स्वतःचं सेटिंग करून देतात. तू खाल्लं ना, चल आता मी खातो, मी खाल्लं, चल तू खा आता. असं पक्षीचं पिल्लंच त्याचं सेटिंग. बंदूक बघितले, बंदूक एक गोळी फायर केली कसं ते फिरतं, मग परत दुसरी गोळी फायर केली परत ते फिरतं, परत तेच नाहीये. तसंच या पक्ष्यांच्या पिल्लाचं असतं. वटवाघूळ किती जणांनी बघितलंय? वटवाघूळ पण पक्षी आहे ना? हा, मग वटवाघूळ हा पण एक सस्तन प्राणी आहे. जरी तो उडत असला तरी तो एक सस्तन प्राणी आहे, कारण त्याची पिल्लं सुद्धा त्याच्या आईच्या दुधावरती मोठी होत असतात. तर वटवाघळामध्ये अजून एक वेगळ्या प्रकारची इंटरेस्टिंग गोष्ट असते. उलटे लटकतात. ओके. अजून वटवाघूळ कधी उडतं? रात्री दिसू शकतं का उडताना? मग कसं काय उडतं? दिसतं कसं? त्यांना दिसतं, आपल्याला दिसत नाही, असं आहे का? तर वटवाघळांना पण रात्री नीट दिसत नाहीच, तरी ते बरोबर उडतात, कारण त्यांच्या घशामध्ये एक सिस्टीम अशी आहे की ज्यातनं ते एक प्रकारचा आवाज बाहेर काढतात. तो आवाज जातो समोर. समजा मी असा उडतोय, मी वटवाघूळ आहे, मी असा उडतोय, मी असा उडताना तो आवाज टाकला, माझ्यासमोर काय आहे? झाड आहे. म्हणजे तो आवाज त्याला आपटेल आणि मला परत येईल. तो आवाज किती वेळात परत आला याचं कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं. हा बघितलाय साप सगळ्यांनी कधी ना कधीतरी बघितला असेल. धामण, धामण साप ज्याला म्हणतात, बघितलाय? धामणला इंग्रजीत काय नाव आहे? इंडियन रॅट स्नेक. रॅट म्हणजे उंदीर, म्हणजे या सापाचं मुख्य अन्न उंदीर आहे. उंदीर आपल्याला उपयोगी आहेत. काय उपयोग आहे उंदरांचा सांग बघू? तुझ्या मांजरीला खायला मिळतं. मग उंदीर आपल्याला उपयोगी आहेत का?
उंदीर काय करतात? कशाचं? ती काय आपल्याला फारशी चावत नाही, ती आपल्याला बघून वाटल्यास पळूनच जाते. त्यामुळे ब्राह्मणीपासून घाबरायचं कारण नाही. घाबरायला पाहिजे या सापाला. याला मराठीमध्ये घोणस किंवा कांबळ्या म्हणतात. हे नाव ऐकलं असेल. हा एक विषारी साप आहे आणि भारतामध्ये जे सगळ्यात जास्त विषारी साप आढळतात त्याच्यापैकी हा एक आहे. जर हा साप तुम्हाला दिसला आणि तुम्ही याच्या जवळ गेलात तर हा साप कुकरची शिट्टी कशी जोरात वाजते ना तसा आवाज काढतो. बघितलाय कोणी हा साप? कोणी आवाज ऐकलाय त्याचा? असा आवाज काढत असतो. तो आवाज का काढतो? तर तो सांगत असतो की मी चिडलोय, माझ्या जवळ येऊ नका ना तर मी तुम्हाला चावेन. हे त्यांनी दिलेलं इंडिकेशन असतं. ते आपल्याला ते सांगत असतो की माझ्यापासून लांब राहा. याला ओळखायची खूण म्हणजे रुद्राक्ष बघितले सगळ्यांनी तर रुद्राक्षांसारखं डिझाईन असतं याच्या अंगावरती आणि त्रिकोणी डोकं असतं. याच्याबद्दल सांगितलंय का शिवानिकाने? शेकरू. शेकरू काय आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी. जसं मग भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे? मोर आहे. जसा राष्ट्रीय पक्षी मोर आहे तसा राज्य प्राणी शेकरू आहे. तसाच मी जो तिबोटी खंड्या सांगितला ना तो आपल्या रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी आहे. जिल्ह्याचा एक सिम्बॉल म्हणून तिबोटी खंड्या सांगितलं. कारण त्याचं रायगड जिल्ह्यामध्ये बरेच ठिकाणी त्यांचं नेस्टिंग असतं, त्यांचं घरटी असतात पावसाळ्याच्या सीझनमध्ये. कारण त्यातनं बाहेर पडतं. कारण याच्या आतमध्ये खाली हे वारुळ खूप मोठं असतं आणि त्याच्या आतमध्ये सगळा धान्य साठा असतो त्यांचा. त्याचं जे खाणं वगैरे असतं ते नेतात ना काय 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 गोष्टी आतमध्ये, तो सगळा धान्य साठा तिथे असतो. धान्यात पाणी गेलं तर काय होईल? सगळं खराब होऊन जाईल. म्हणून ते धान्य वाचवण्यासाठी त्यांनी बांधलेला हा किल्ला असतो. आपले जे डॅम असतात ना नदीवरती किंवा ह्याच्यावरती बांधलेले, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं बांधायचं हे आपल्याला आयडिया कोणाकडनं मिळते? या मुंग्यांकडनं. एवढीशी मुंगी पण आपल्याला काय काय शिकवून जाते है ना. चला आपण इकडे आपण गंमत करूया. तुम्हाला खेळायला आवडतं? कोणाला खेळायला आवडतं? नाही, कोणाला नाही आवडत? मस्ती करायला कोणाला नाही आवडत? अभ्यास आवडतो. तुम्ही खूप अभ्यास एवढं दहावीला सिरियस घेतलात का? फक्त सर आणि मॅडम आहेत म्हणून असं काही आहे का? खेळायला आवडेल का? खेळताना काय करायचं? बॅगा वाटल्यास काढून ठेवायचं. मला कुठं तरी काहीतरी सांगू. आता जे बघितले आपण त्यापैकीच काहीतरी सांगा. ओके. आणि ते तुम्ही तुमच्याच टीमला ऍक्शन करून सांगायचं की काय. एक पण शब्द ना तोंडाला चिकट फुटलेला आहे. ओके. आणि तुम्हाला एक करून दाखवतो. आता मी आपण जे आपल्या ट्रेलमध्ये जे काही बघितलंय ना त्याच्यातलं एक काहीतरी मी मनात धरलंय. त्याची मी तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवणार आणि तुम्ही ओळखायचं. मी काहीच बोलणार नाही. ठीक आहे? बटरफ्लाय, फुलपाखरू, पक्षी, स्वर्गीय, शिक्रा. परफेक्ट. मी काहीच बोललो नाही पण मी त्या पक्षाची ऍक्टिंग करून दाखवली की नाही. असं तुम्हाला करायचंय आणि जो कोणी ऍक्टिंग करेल त्याच्याकडनं वेगवेगळे क्लू घ्यायचे आणि तो पक्षी असेल, साप असेल, फुलपाखरू जे काय आम्ही तुम्हाला सांगू ते ओळखून दाखवायचं. रेडी? बघू कोणाला पॉईंट्स मिळतात जास्त. कोण येते पहिलं? कोणीतरी एकानी या. लीडर तुमच्यातनं कोणीतरी एकानी या. एकानी लवकर ये. मग माझ्यासारखं हात करे ना त्याच्यावरती सगळ्यांनीच केला. या तुमच्या टीम तुमच्यापैकी कोणीतरी एक या. लवकर जा सोनमताई सांग तुला. चला तू ओळखा फक्त आता पटापट. असं थोडे टील ठेवा म्हणजे त्यांना पण दिसेल ना. कर ना. कर आता. तोंडाला चिकटपट्टी.
ओळखा पटापट. हे बाकीचे पण तुझ्याच टीम मधले आहेत का? दुसरं काहीतरी कर. तर ऍक्शन मी नाही काय सांगणार आहे. थोडी व्यवस्थित ऍक्शन कर ना, तुझं लक्षात. नाही तर आता तुम्ही पकड सोनम बाहेर आहे. मी तुम्हाला एक खेळून दाखवतो, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. जेव्हा समजा सोनमवरती राज्य आहे असं आपण धरून चालायचं. सोनम तिचे डोळे बंद करणार. मी सांगणार एक मेसेज पोहोचवायचा आहे आपल्याला. जो मेसेज इथून चालू होईल तू बघू शकते. तो मेसेज इथून चालू होईल, असा जाईल आणि इथे संपेल असं सांगितल्यावरती तू चालू करायचंय. कारण मेसेज असा जाणार आहे ना, शेवट हिच्याकडे होणार आहे. म्हणजे चालू कोणी करायचंय? पलीकडच्या माणसाने. इकडून जाणार आहे म्हणजे यांनी चालू कर. यांनी काय करायचंय? असे हात पकडले ना, इकडे बघा रे, इथे असे हात पकडले ना, आणि फक्त हाताला हळूच दाबायचं. म्हणजे तू त्याच्या हाताला दाबणार तिकडे. तुला मेसेज आला, तू त्याला पास कर. कसा करशील? हां, तू त्याला पास कर. असा पास करत करत मेसेज तो इथपर्यंत आला पाहिजे. सोनमचं काम काय असणार आहे? ती प्रत्येकाच्या हाताकडे नीट बघेल आणि ज्याला जर का हात दाबताना बघितलं तर पकडलं मी तुला असं करणार ती. जर कोणी पकडला गेला तर तो माणूस साऊ. जर का तो मेसेज बरोबर हिच्यापर्यंत पोहोचला तर सोनमच साऊ. ठीक आहे. कोण घेणार राज्य? बरं तूच डोळे बंद करू शकतो. चिटिंग नाही करायची सोनम. तर मेसेज इथून चालू होणार आहे, असा जाणार आहे, इथे संपणार आहे. इथून चालू होणार, असा जाणार आणि इथे संपणार. म्हणजे चालू इकडून होणार आहे. पहिलं इथून होणार आहे आणि तो इथपर्यंत येणार आहे. रेडी आहेत सगळे? बघा, 1 2 3. आणि ज्याला मेसेज पोहोचणार आहे त्याला मेसेज पोहोचला की त्यांनी सांगायचं मेसेज रिसीव्ह. हा तो मध्ये असं असं केलं सगळ्यांनी. चला कोण येत आहे? तू ये. हा मध्ये नाही नको, तू इकडे. तुम्ही चिटिंग करा. सोनम तू का मी ह्याच्याकडून मेसेज जाईल आणि ह्याच्याकडे येईल. डिरेक्शन पण सांग. असं असं म्हणजे हा मेसेज पाठवेल ना, तर असं असं जाईल. आता लगेच नाही, त्याला मध्ये येऊ द्या पहिले. 3 मिनिटांनी तुम्ही चालू करायचं आहे. यांनी बघायला सुरुवात केल्यानंतर. कळलंय तुम्हाला? हा याला मध्ये घेऊन ये मला. कळलंय ना तुम्हाला? यायला रिंगणात काय तुझं? थोडं अंतर ठेवा थोडं. हा लांब बघ. 1 2 3. सगळीकडे बघायचं आहे तुला. थोडा रे मेसेज. रिसीव्ह झाला का? कोणाला झाला रिसीव्ह? मग तू कसं सांगितलं रिसीव्ह झाला? तूच आउट झाली आता. मग हा तूच आउट झाली. बरोबर आहे. त्याच्याकडे मेसेज पोहोचला म्हणजे संपलं का? तुला कसं कळलं त्याच्याकडे मेसेज पोहोचला? त्याची स्वतः बोलायला पाहिजे. त्याला सांगितलंय की मेसेज पोचलाच नाही अजून मेसेज त्याकडे. पोचलाच नाही. तुला पोहोचला मेसेज नाही बघ. कसं ह्याला नाही पोचला त्याला का पोचेल? तुला पोहोचला मेसेज? असं नाही केलं. अगोदरच हे बघ याच्याकडनं चालू झालं ना. त्यांनी असं हे केलं म्हणजे तुझ्या त्या हाताला कोणी त्यांनी हात दावला की तुला मेसेज पोहोचला. मग तू म्हणायचं की हा माझ्याकडे आला मेसेज. असा राऊंड होता. हो का? अच्छा असा होता का राऊंड? सॉरी मी बघितलं. लक्षात आलंय? डिरेक्शन महत्वाची. तू ये ग. आणि तू आउट झाली. नंतर पुन्हा नाही दाबत बसायचं. हा एकदा त्या शेवटच्या माणसापर्यंत गेला की संपलं. तू ये. ह्याच्याकडून मेसेज जाईल, असं जाऊन मेसेज इकडे येईल. त्याच्याकडे शेवटचा मेसेज येईल. हा कुठून? इथून सुरुवात होईल, असं जाईल आणि इकडे शेवटचं पोहोचेल. हा
एक चालू नाही ना केलं तुम्ही लांब करा, लांबवा लांबवा. लांबवा एक डायरेक्ट गेम खेळायला गेलो, एक्झिबिशन बघितलं, मग गेम खेळायला गेलो आणि आता आपण इथे आलो. कसा गेला दिवस? दिवस नाही गेलाय पण कसा गेला हा टाइम? सगळ्यांना आवडलं? तर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काहीतरी प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही मला उत्तरं द्यायचे. कशी उत्तरं द्यायची मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे? थोडं अंतर ठेवून उभे राहा. सो मी प्रश्न विचारला, आणि तुम्हाला जर का ते एखादी गोष्ट मी जी गोष्ट विचारीन ती तुम्हाला जी ठीकठाक आवडली असेल तर तुम्ही असं करायचं, हां ठीक आहे आवडलं मला. ती तुम्हाला आवडली, जरा जास्त आवडली असेल तर तुम्ही म्हणणार आवडलं मला. आणि तुम्हाला ती खूप आवडली असेल तुम्ही म्हणणार खूप आवडलं मला, चीन टपाक डमडम. ओके, विचारू प्रश्न? रेडी आहात सगळे? सो तुम्ही जंगल फिरून आलात, तुम्ही प्रत्येकजण पहिल्यांदा जंगलात गेलात ना, तर तुम्ही जंगल फिरून आलात, तर जंगल फिरून आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? करून ठेवा, करून, मला सगळ्यांचं बघायचंय. थोडं बाजूला हो, बाहेर आहे. ठीक आहे, ओके, हात खाली. आता एक प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती किती मिळाली असं विचारणार आहे, पण कसली माहिती ते मी नंतर सांगतो. जर सांगितल्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की मला ठीक आहे, मला थोडीशीच माहिती मिळाली, तुम्ही असं करा, ठीक आहे मला थोडीशी माहिती मिळाली किंवा मला खूप माहिती मिळाली, तर तुम्ही असं करायचं, ठीक आहे? फक्त बाजूला फटकन मारायचं नाही, ठीक आहे? त्यामुळे थोडं अंतर ठेवा. सो शिवानी ताईनी तुमचं सेशन घेतलं होतं, हां, तुमचं पक्ष्यांवरचं सेशन घेतलं होतं, त्याच्या आधी प्लास्टिकवरचं सेशन घेतलं होतं. त्यामुळे तिन्ही काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. आज तुम्ही जंगलामध्ये आलात, जंगलामध्ये मी आणि सोनम ताईनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. मग त्या तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला शिवानी ताईनी सांगितलं किंवा तुम्हाला आधी जे माहिती होतं त्यापेक्षा थोडंसं जास्त माहिती पडलं का भरपूर जास्त माहिती पडलं? काय वाटतंय तुम्हाला? ओके, भरपूर जास्त माहिती. त्याच्यानंतर आता आपण नेचर ट्रेलला जाऊन आलो, ठीक आहे? काही वेळ आपण नेचर ट्रेलमध्ये होतो. मग तुम्हाला जे ट्रेलचं टायमिंग होतं, जेवढा वेळ आपण जंगलात गेलो, ते तुम्हाला ठीकठाक वाटलं टायमिंग की थोडं जास्त हवं होतं टायमिंग ट्रेलचं, का भरपूर जास्त हवं होतं? काय वाटतंय? जेवढा वेळ आपण जंगलात गेलो ती वेळ अजून जास्त पाहिजे होतं. ओके, आता तुमच्यापैकी, आता फक्त एकच हात वर करायचा प्रश्न विचारल्यावरती. तुमच्यापैकी किती लोकांना या अभयारण्याला भेट द्यायची परत इच्छा आहे? ओके, थँक्यू सो मच. चला आता तिकडे जाऊ. सगळी नक्की ना? हो. तरी पण माझं नाव सांगते. माझं नाव शिवानी पुजारी. ग्रीन वर्क ट्रस्ट नावाची आपली संस्था आहे. तर नेचर आता मी पण ग्रीन वर्क ट्रस्ट मध्ये आहे. तुमच्या शाळेतल्या शिक्षक तुम्हाला इथे घेऊन आले, तसे आमच्या ग्रीन वर्क ट्रस्टचे आमचे शिक्षक, आमचे ताई दादा आणि ग्रीन वर्क ट्रस्ट ज्यांनी स्थापन केलेले ते पण आज इथं आहेत. त्यांची मी आधी तुम्हाला ओळख करून देते. तर ते आहेत डॉक्टर निखिल भोपळे. निखिल दादा म्हणू शकता तुम्ही त्यांना. तर ते आपल्या ग्रीन वर्क ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. आणि या कृपा ठाकूर पाटील, दोन्ही पण नाव आहे, कृपाताई म्हणू शकता. आणि आता कोणतरी म्हणलं की तुझी ताई आहे का, सेम तुझ्यासारखी दिसते. आणि तर आपले दोन्ही मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय काशी आणि रायगड जिल्हा परिषद शाळा काशी, दोन्ही मुख्याध्यापक पण आपल्या इथे उपस्थित आहेत. गंभीर सर आणि अमरावती हे सगळ्या इथं उपस्थित आहेत. आणि आपला सगळा स्टाफ पण बऱ्याच म्हणजे भरपूर शिक्षक आले, हे बघून पण आनंद वाटला आम्हाला.
की कुठल्याही शाळेचे 1-2 शिक्षक येतात. तुम्ही सगळेच जण आलाय हे बघून छान छान वाटलं की तुम्हाला पण एवढा इंटरेस्ट आहे इथे येण्यामध्ये. तर आता आज सगळे आला इथला तुम्ही अनुभव घेतलाय तर तुम्हाला कसं वाटलंय हे तुम्ही थोडे 2 शब्द तुम्ही दोघांनी मांडलाय तर गंभीर नांदगावे सर मांडणार आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रीनवर्क ट्रस्टचे ती आपल्या बाजूला आहे आणि तिचा उपयोग आपल्याला घेता येत नाहीये. असं शॉक वाटतं की बाबा बाजूला जंगलाच्या बाजूला असलेल्या शाळा जंगलांमध्ये पहिल्यांदा येतात, मुलं पहिल्यांदा येतात जंगलामध्ये. असं कसं तरी वाटतं की आम्ही एवढ्या लांबून कसा धडपड करत इथपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत असतो. पण आज तुम्ही इकडे सगळे आलात आणि आता आपण हे कंटिन्यू ठेवूया. वन विभाग नेहमीच बरोबर आहे आपल्या आणि तुम्ही शिक्षकांचा सगळा सहभाग लाभू दे म्हणजे आपण अजून मुलांना एक्सपोज चांगल्या प्रकारे करिअरच्या दृष्टीने पण करता येईल असा फायदा करून घेता येईल. कारण आतापर्यंत ना माणसाने जे काही बनवलंय ते निसर्गाकडून शिकून बनवलंय. स्वतःनी माणसाने काहीतरी नवीन बनवलंय असं काहीही गोष्ट नाही, कुठलीच नाही. ना पंखा आहे, ना लाईट आहे, ना सोलर पॅनल्स आहेत, ना हेलिकॉप्टर आहे, ना प्लेन आहे. या सगळ्यामध्ये निसर्गामध्ये ऑलरेडी ज्या गोष्टी आहेत त्याचं निरीक्षण करून डेव्हलपमेंट करण्यात आली. पार अगदी आपला मोठा ट्रेलर असतो माहितीये, ट्रेलर कंटेनर असतात ना मोठे बंद, तो कमी रेडियस मध्ये कसा वळेल हे पण कॅटरपिलर म्हणजे आपण सुरवंट म्हणतो त्याकडनं शिकलोय. कळलं? अशा भरपूर गोष्टींमध्ये आपल्याला निसर्गामधूनच शिकायला